आता बघूयात विविध जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। रत्नागिरीतील पर्यटन वाढीसाठी रत्नागिरीत आर्ट गॅलरी सुरू। रत्नागिरीतील गडकोट मंदिरं यांची माहिती देणाऱ्या आर्ट गॅलरीचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण। सांगलीत आजपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात। महिलांकडून पेढे भरवत जल्लोष तर महायुती सरकारचेही आभार। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील नागापूर गावात ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाई। जलजीवन मिशनची कामं झाली असताना सुद्धा पाणी मिळत नसल्यानं महिलांचा ग्रामपंचायतीत ठिय्या। जळगावात गेल्या 3 दिवसांपासून अनोखं आंदोलन। देशी विदेशी दारू विक्रेता दुकानात भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणी करता जामोद एसडीओ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। बुलढाणा जिल्ह्यातील उडीद पिकांवर मारुका अळीचा प्रादुर्भाव। पुन्हा एकदा अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं उडीद पिकाचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट। सकल हिंदू समाजाकडून 40 गाव बंदची हाक। बांगलादेशातल्या हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ बंदची हाक। सर्वांनी सहभागी होण्याचं सकल हिंदू समाजाचं आवाहन। परभणीच्या सेलू तालुक्यातील पुनर्वसित करजखेडा येथल्या ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन। नागरी सुविधा मिळत नसल्यानं नागरिक आक्रमक। प्रशासनाकडून 30 सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करण्याचा लेखी आश्वासन। छत्रपती संभाजीनगरच्या 13,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 10 कोटी रुपये वर्ग। पीक कापणी प्रयोगाचा निकषच ग्राह्य। ई पीक पाहणी न केलेल्या 14,000 शेतकऱ्यांना अर्थसहाय्यातून वगळण्यात आलं। जळगावातील 40 गावच्या केळीला रशियातून मागणी। शेतकरी दीपक राजपूत यांनी पिकवलेल्या केळीला रशियातून मागणी। एक्सपोर्ट क्वालिटीच्या केळी असल्यामुळे केळी 40 दिवस टिकून राहणार।